रस शोषक किडीमुळे होणारे नुकसान ही शेतकऱ्यासमोरची सर्वात मोठी समस्या आहे. वेगवेगळ्या कंपन्यांचे प्रोडक्ट वापरून सुद्धा पाहिजे तो रिझल्ट मिळत नाही. अशा वेळी शेतकरी त्रस्त होतो. बऱ्याचशा प्रोडक्टचा वापर करून जेव्हा आपला प्लॉट 100% निकामी होतो तेव्हा शेतकऱ्याचा वेळ, पैसा, श्रम ह्या तिन्ही गोष्टीचा ऱ्हास होतो. मित्रांनो, रस शोषक किडी ही उडणारा कीटक आहे. याला कंट्रोल करणं अवघड असतं. आपण जर याचा बारकाईने अभ्यास केला तर याला कंट्रोल करणं सोपं आहे. वरील सर्व गोष्टीचा विचार करता अगदी कमी खर्चामध्ये कुठलाही प्रोडक्ट न वापरता आपण या किडीचा बंदोबस्त करू शकतो. यासाठी आजचा व्हिडिओ आहे. या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला 3 प्रकारे किडीचा बंदोबस्त करण्याचे उपाय सांगणार आहे. यापैकी 2 उपाय हे 0 बजेटमध्ये आहेत व 1 उपाय हा तुम्ही वापरता त्यापेक्षा 20% मध्ये किंवा 20% खर्चामध्ये होऊ शकतो. व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तो जर प्रत्येक शेतकऱ्याने वापरला तर तुमच्या शेतामध्ये रस शोषक किडीचा प्रादुर्भाव 100% होणारच नाही, याची मी तुम्हाला शाश्वती देतो. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा, जेणेकरून आम्ही जो व्हिडिओ टाकतो तो तुमच्यापर्यंत पोहोचेल. रस शोषक किडीचा बंदोबस्त करण्या अगोदर आपल्याला या रस शोषक किडीचा अभ्यास असणं गरजेचं आहे. त्यांचं वास्तव्य काय आहे, त्यांची लाईफ सायकल काय आहे, त्यांची दिनचर्या कशी असते, त्याला काय आवडतं, काय आवडत नाही, ह्या सगळ्या गोष्टींचा जर अभ्यास असेल तर आपण जुगाडू पद्धतीनं त्याला कंट्रोल करू शकतो. आता आपण बघूया की या किडीची लाईफ सायकल कशी असते. बघा, कुठलाही कीटक हा 14 दिवसापासून 21 ते 28 दिवसापर्यंत त्याची लाईफ सायकल असते. या 14 दिवसामध्ये तो कीटक त्याची लाईफ सायकल पूर्ण करत असतो आणि या 14 दिवसामध्ये यामध्ये जे उडणारे कीटक आहेत त्यापेक्षा याचा लार्वा हा अतिशय घातक असल्यामुळे लार्वामुळे जवळपास 70% नुकसान होत असते. यानंतर दुसरा आपण याचा अभ्यास केल्यानंतर असं लक्षात आलं की हा कमी उंचीवर उडतो. म्हणजे याची उडण्याची जी कक्षा आहे ही 1.5 फूट ते 2 फूट आहे. म्हणजे हा जास्त उंच उडू शकत नाही. म्हणून याचं वास्तव्य हे कुठं आहे, पानाच्या खालच्या बाजूला. म्हणजे जे झाड असेल, म्हणजे कापूस असेल किंवा वेलवर्गीय पीक असेल, कुठलंही पीक असेल, त्याच्या 1.5 फुटाच्या आत जे पानं आहेत त्या पानाच्या खालच्या साईडला हे वास्तव्य करतात आणि त्याच पानातलं रस शोषण करतात. केळीसारखे जे पिकं उंच वाढणारे आहेत त्या पिकावर या कीटकाचा प्रादुर्भाव कमी पाहायला मिळतो. याचं कारण काय की ते उंच असतात, त्यामुळे त्यावर कीटक जाऊन बसत नाही. आपल्याला एक लक्षात आलं की हा कीटक 1.5 ते 2 फूट याच्यावर उडत नाही. यानंतर 3 नंबर जो आहे तो म्हणजे या कीटकाला काय आवडतं, याच्या आवडीनिवडी काय आहेत. बघा, हे रस शोषक किडी जेवढी बी आहे त्याला रस शोषायला आवडतं. म्हणजे आपल्या पानातला रस खायला आवडतं आणि त्यातल्या त्यात कवळ्या पानावरचा रस शोषण्यासाठी हे तत्पर असतात. म्हणजे कवळ्या पानातला रस हा जास्त शोषण करतात. पण या कीटकाला कडू आवडत नाही. म्हणजे जर पान जर कडू असेल तर त्या पानावर हे बसतच नाही. म्हणजे कडू याला वर्ज्य आहे. कडू जर पान झालं तर ते रस शोषणं बंद करतात आणि उडून दुसऱ्या पानावर जाऊन बसतात. ह्या सर्व गोष्टीवरून आपल्याला एक लक्षात आलं की या किडीचा विकनेस काय आहे. बघा, जेव्हा समोरच्याचा विकनेस माहीत होतो त्यावर विजय मिळवणं सोपं असतं. आपल्याला या किडीचा विकनेस माहीत झाला. पहिला विकनेस काय आहे की याला 2 फुटापेक्षा जास्त उडता येत नाही. दुसरा विकनेस काय आहे की याचं वास्तव्य हे 2 फुटाच्या आतच आहे. तिसरा विकनेस काय आहे की याला कडू आवडत नाही. म्हणजे 3 विकनेसवर आपल्याला काम करायचं आहे आणि या 3 विकनेसवर जर आपण काम केलं तर आपण या किडीचा 100% बंदोबस्त करू शकतो. पहिला विकनेस काय आहे की वास्तव्य. हे राहतात कुठे, झाडाच्या 1.5 फूट खाली. 1.5 फूटच्या वर किंवा 2 फुटाच्या वर हे उडू शकत नाही. मग काय करायचंय, झाडाच्या 1.5 फुटापर्यंतचे सगळे फांद्या पानं कट करून टाकायचे. म्हणजे 1.5 फुटाचं जे वास्तव्य आहे हे बर्बाद करायचं, म्हणजे खलास करायचं. म्हणजे हे काय करणार, 1.5 फुटाच्या आत जर वास्तव्य नसेल तर ते तिथं थांबत नाही. कापूस समजा, आपण एक उदाहरण घेऊया. कापसाच्या 1.5 फुटाच्या आतली सर्व पानं कट करून टाकायची. आम्ही भेंडीला सुद्धा याचा प्रयोग केला, आम्ही टोमॅटोवर याचा प्रयोग केला, आम्ही वेगवेगळे जे वेलवर्गीय पीक आहे, दोडका, कारली, त्यानंतर भोपळा, या सगळ्या गोष्टीवर आम्ही प्रयोग केला. जे आम्ही मांडव केले त्याच्यामधल्या पहिल्या 1.5 फुटापर्यंत आम्ही सगळे वेलाची पानं आणि ब्रँच कट करून टाकल्या. त्यामुळे झालं काय की त्या ठिकाणी रस शोषक किडीचा प्रादुर्भाव आम्हाला दिसला नाही. यानंतर पाहूया आपण दुसरा उपाय. मित्रांनो, तत्पूर्वी
शेतकऱ्याच्या ज्ञानामध्ये भर पडावी, याच पद्धतीनं कमीत कमी खर्चामध्ये शेती करता यावी, अगदी कमी खर्च लावून करता यावं, यासाठी आम्ही एक कोर्स लॉन्च केला ज्याचं नाव आहे ट्रेन द फार्मर. 299 रुपये या कोर्सची किंमत आहे. अगदी पिझ्झाच्या किमतीमध्ये आपण ही ट्रेनिंग देत आहे. 3 दिवसाची ट्रेनिंग आहे, 6 तासाची ट्रेनिंग आहे. या ट्रेनिंगमध्ये आम्ही शेतकऱ्यांना कोणते खतं कोणत्या खतासोबत मिक्स करू नये, जीवाणू कल्चरचा वापर करून शेती कशी करावी, ऑर्गॅनिक कार्बन का आहे, मातीचा EC का आहे, मातीचा pH का आहे, मातीचे आरोग्य का आहे, त्याचबरोबर वॉटर मॅनेजमेंट, त्याचबरोबर खत व्यवस्थापन, त्याचबरोबर हार्मोनचा वापर करून आपण कमी खर्चामध्ये कशी फवारणी व्यवस्थापन करू शकतो, त्याबद्दलचा हा कोर्स आहे. ज्या व्यक्तीला हा कोर्स जॉईन करायचा त्यांनी खाली दिलेल्या नंबरवर हाय करा, मी त्याला डिटेल पाठवेल. मित्रांनो, यानंतर महत्त्वाचा मुद्दा तो म्हणजे दुसरा उपाय आपल्याला करायचा आहे, तो म्हणजे सर्व बाजूनं जाळी लावायची. आता जाळी कोणती लावायची की आपल्याला एक गोष्ट लक्षात आली की हे 1.5 फुटापेक्षा जास्त उंच उडू शकत नाहीत. मग आपल्याला काय करायचं, जो आपण प्लॉट घेणार आहे, मिरची प्लॉट असेल, टोमॅटो प्लॉट असेल, कापूस असेल किंवा कुठलाही प्लॉट असेल, इव्हन तुम्ही तुमच्या शेतामध्ये जर एखादं साधं पीक जरी लावत असाल तरी सुद्धा जाळी लावा. आता जाळी किती लावायची, एका एकरला जर आपण पूर्ण जाळी लावायची असेल तर 7 ते 8 हजार रुपये मच्छर जाळी जी असते तिचा खर्च असतो. आता तुम्ही म्हणाल 8 हजार रुपये खूप मोठा खर्च आहे, पण मित्रांनो ही एकदा जाळी घेतली की ज्यावर 7 ते 8 पिकं तुम्ही घेऊ शकता. 3 महिन्याची 4 महिन्याची जे पिकं असतात ही जवळपास 7 ते 8 पिकं आम्ही घेतली. जर तुम्ही विचार केला, जर तुम्ही 8,000 पिकं घेतली तर तुमचा 800, 700, 800 रुपये खर्च एका पिकाचा येतो. त्यामुळे हा खर्च खूप मोठा नाही. करायचं काय की 5 ते 6 फूट उंचीची जाळी घ्यायची जी की मच्छर जाळी असते आणि ती सर्व बाजूनं लावून टाकायची. त्यामुळे 2 फायदे होतात की हे कीटक 2 फुटापेक्षा जास्त उडत नाही, त्यामुळे त्या जाळीच्या पलीकडेच हे कीटक रोखले जातात, आपल्या प्लॉटवर येत नाहीत. त्यामुळे सुद्धा रस शोषक किडीचा बंदोबस्त खूप चांगल्या प्रकारे होऊ शकतो. त्याचबरोबर वन्य प्राण्यापासून सुद्धा आपला काही प्रमाणात बचाव होतो, कारण ही जाळी छोटी असते. काही वन्य प्राणी याला ढकलून सुद्धा येऊ शकतात, पण काही प्रमाणात त्याला अडथळा असल्यामुळे ते डायरेक्ट इकडे येत नाहीत. तिसरा आणि सगळ्यात शेवटचा उपाय तो म्हणजे या किडीला कडू आवडत नाही. बघा मित्रांनो, या किडीला कडू आवडत नसल्यामुळे जर आपण आपल्या पानाला कडू केलं तर ती रस शोषणारी किडी त्या पानावर बसणारच नाही. मग आता कडू कशाने करायचं, बघा आपल्या शेतामध्ये नीम आहे, त्याला लिंबोळी म्हणतो आपण. या लिंबोळीचा रस काढून तुम्ही लिंबोळ्या पाण्यात भिजवून तुम्ही स्प्रे मारू शकता, किंवा एखाद्या कंपनीचं नीम ऑइल जे तुम्हाला 10,000 ppm मिळतं, नीम ऑइल घ्या. नीम आर्क घेऊ नका, कारण नीम आर्कमध्ये तेवढा कंटेन नसतो. नीम ऑइल घ्या, प्युअर ऑइल घ्या, ज्याचं 10,000 ppm आहे. अशा प्रकारचं जर 20 ml प्रति लिटर आपण जर वापरलं तर हे पान पूर्ण कडू होतं. त्याचबरोबर आपल्याला सोबत काय घ्यायचं, एक चांगलं सिलिकॉन बेस्ड स्टिकर घ्या, जसं की ॲग्री 82 आहे. या पद्धतीचं जर आपण घेतलं तर हे काय करतं, त्या लिंबोळीच्या तेलाला पानाच्या नसामध्ये घेऊन जातं आणि पूर्ण पान कडू करून टाकतं. 10 दिवस याचा रिझल्ट राहतो. 10व्या दिवशी पुन्हा आपल्याला एक फवारणी घ्यायची. म्हणजे दर 10 दिवसाला तुम्ही जर नीम ऑइल आणि ॲग्री 82ची फवारणी घेतली तर ही रस शोषक किडी कधीच तुमच्या पिकावर येत नाही. हा माझा वैयक्तिक अनुभव आहे, कारण माझ्याकडे झेंडूचं पीक आहे. या झेंडूच्या पिकामध्ये सर्वात जास्त नागाळी असते. तर या नागाळीचा बंदोबस्त करण्यासाठी मी खूप सारे उपाय केले, पण जेव्हा नीम ऑइल माझ्या हाती लागलं तेव्हा मी नीम ऑइलचा वापर केल्यानंतर माझ्या शेतामध्ये कुठल्याही प्रकारची नागाळी किंवा रस शोषक किडी आलेली नाही आहे. त्यामुळं नीम ऑइल आणि ॲग्री 82चा वापर प्रत्येक शेतकऱ्यांनी करायला पाहिजे. त्याचबरोबर एक सूचना आहे की बाजारामध्ये जे कडू आलेलं आहे ते कडू वापरू नका. याचं कारण की आपल्याला मित्रकीड आणि शत्रुकीड हे दोन्ही पळवायचे नाहीत, फक्त शत्रुकीड पळवायचे आहेत. कडू काय करतं, कडू जेव्हा आपण फवारतो ते अतिशय कडू असतं, ते केमिकल आहे आणि ते केमिकल टाकल्यानंतर कुठलाच कीड त्यावर बसत नाही. पण आपल्याला परागीकरण करण्यासाठी आपल्याला मधमाशी किंवा काही मित्रकिडी आपल्या पिकावर असणं गरजेचं आहे. त्यासाठी आपण ते कडू फवारू नका, जेणेकरून आपल्या परागीकरणमध्ये अडथळा येईल. मित्रांनो, हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यापर्यंत पोहोचवा, जेणेकरून त्यांचा रस शोषक किडीवर जो खर्च होत आहे तो वाचेल आणि शेतकरी वाचेल. शेतकरी वाचला तरच देश वाचणार आहे, ही सत्यता कोणीच नाकारू शकत नाही. सो थँक्यू, विश यू वेल्थ.